तर आता वाजलेले आहे सकाळचे 12 आय मीन दुपारचे 12 आणि खूप दिवसानंतर आपण आज एक फर्स्ट व्लॉग शूट करणार आहोत. आणि आजच्या व्लॉगमध्ये असं काही एवढं स्पेशल नाही, पण आज आपण आपल्या दैनंदिन जीवनातल्या घडामोडी आपण आज एक रेकॉर्ड करणार आहोत, फिल्म करणार आहोत. आणि मी आता हॉलमध्ये बसलो त्यामुळे थोडासा किचनचा जो नॉईस आहे तो थोडा येईल तुम्हाला. आणि चला आज दिवसाची सुरुवात करूयात. तसं आज उठायला थोडा लेट झाला, युजली मी लवकर उठतो पण आज थोडासा लेट झाला. त्यामुळे चलो आज आपण आपला जो दिवस आहे तो आज फिल्म करू, ब्लॉग करू. तर आता जस्ट आपण बाहेर पडलेलो आहोत आणि बाहेर पडल्यावर सगळ्यात पहिलं काम आठवलं ते माझा एक फ्रेंड आहे आदित्य. हाय आदी. तर आता आम्ही दोघं मिळून चाललो आहे कॉलेज बघायला. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला वाटतं मी सगळ्यात पहिलं सरजला जाणार होतो, पण सरजनी टायमिंग चेंज करून त्याचा टायमिंग 1 वाजताचं दिलं आहे. तर मग प्रॉब्ली मी आता खाली स्वारगेटचे कॉलेज आहे, आधीच्या ओळखीचं आहे, रेप्युटेड कॉलेज आहे. तर आम्ही बहुतेक तिथे एकदा बघून घेऊयात. ओके डन डन. तर मित्रांनो आता आपण वेट करत आहोत की किती वेळ लागणार आहे, काय लागणार आहे. आणि आता मी आहे टिळक महाविद्यालय प्रिमायसेसमध्ये. सो टाईम झालेला आहे 1:05. तो आता आपण जाऊया. तर फ्रेंड्स आता तर आपण ह्या कॉलेजची माहिती करून घेतलेली आहे नाही का. तर मग आता एकंदरीत आता कॉलेजचं स्ट्रक्चर बघितलं आणि आता तिकडनं आपण निघालेलो आहोत. रवानगी केलेली आहे आपण आता. आणि आजचा जो आपला दिवस आहे तो बेसिकली कॉलेजेस, परत एंट्री विषय ते सगळे आपण एकंदरीत डिस्कशन करून घेऊया. आणि माझ्यासोबत आपला मित्र आदित्य. आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे सरद लॉ स्कूल. चलो. तर फ्रेंड्स आता मी सरद कॉलेजला काही व्हिडिओ शूट केलं नाही, पण आपण सरद कॉलेजचं पण काम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण घराच्या दिशेला निघालेलो आहे. सो आता फ्रेंड्स आपण कॉलेजवरनं आलो तसं बघून आणि मी घरी आलो. तर मग घरी गेल्यावर बघितलं आपली जी गाडी आहे ती विचार खूप दिवस झालं काढलीच नव्हती. काल संडे आणि मी पण एवढा दिवस बिझी होतो त्यामुळे गाडी ही काढलीच नव्हती आपण. तर म्हणलं हिला पण एक राऊंड होऊन जाईल आणि आपण वॉशिंग पण करून घेऊ गाडीची. त्यामुळे आता आपण स्ट्रेट चाललो वॉशिंग सेंटरपाशी. तर आता जाऊयात, गाडी वगैरे मस्त क्लीन चकाचक करून घेऊयात. आणि मी तुम्हाला सांगतो मला जितकी गाडी क्लीन असेल, जितकी ती अशी वेल मेंटेन असेल, मला ती खूप आवडते. मला ते बसायलाही खूप आवडतं. त्यामुळे आता आपण स्ट्रेट जाऊयात. आलो, आपलं डेस्टिनेशन तर आपलं आलेलं आहे. आपली गाडी तुम्ही बघू शकता मागं वॉशिंग तर होत आहे. आणि हे जे वॉशिंग सेंटर बिलॉंग करतं ते आमच्या शिवचं बिलॉंग करतं. तर आम्ही ॲक्च्युली प्रिव्हियस वॉशिंग सेंटरकडे गेलतो, पण मग शिव म्हणले की इथं होऊन जाईल गाडी. तर आणि आता माझे मित्र पण खूप हँग झाले असेल की हा नक्की करतोय काय, कुणाशी बडबडतोय, व्लॉगिंग. शिव काय प्रक्रिया आहे तुला माझ्या व्लॉगची? आता जस्ट आपण निघालेलो आहोत आफ्टर मेनी टाईम. म्हणजे मी तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, कधी इतका वेळ कधी लागला नाही. पण आज ड्यू टू मंडे आहे का काय माहीत, सगळ्यांकडे खूप रश होती. पण आपली गाडी सुपरफास्ट करून घेतली आपण. आणि आता गाडी एकदम चकाचक झाली तर तुम्ही बघू शकता. आणि अशीच गाडी मला आवडते, छान नीटनेटकी फ्रेश एकदम. आणि आता आपण हेडिंग टुवर्ड्स घर, डायरेक्ट घरी जाऊ आता, कारण की आता कंटाळा पण लय आला आहे. आणि बघू, मला ॲक्च्युली परत काम होतं बाहेर जायचं, तर तिथे जायचं तिथे जाऊ. नाही तर मग आता प्लांटवर पण जायचं होतं. सो बघू आपण, मी दादाशी फोन करून बोलून देतो आपण. ओके, सो लेट्स मूव इन टू आवर होम. फ्रेंड्स आता जस्ट घरी आलेलो आहे. आणि आता मस्त बेत आजचा आपला असा आहे की इथं मटण आहे, त्या साईडला इथं भात आहे, इथं चपातीच आहेत. कारण काय होतं, मी डेली खूप व्लॉग बनवलेले आहेत पण ते की म्हणून मी टाकलेच नाही आहेत. त्यामुळे मी हा व्लॉग मी बनवून आजच्याच टाकून देणार आहे. A few moments later. आज मला कळत नाहीये की आज एवढी गर्दी काय शिव, तुझं काय म्हणणं आहे, एवढी गर्दी काय? आणि तुला गोष्ट सांगतो, माझा एवढा बेकार एक्सपिरियन्स आहे ना वॉशिंगला घेऊन जाणार गाड्या. त्यामुळे भाऊ एकतर एवढी गर्दी आहे, अजून गाडी वॉश झाली नाही आहे, अजून 1 2 आपली इंडा तर इथं पण एक रश आहे, खूप आज खूप रश आहे. तर शिव तुला तुमचा प्रश्न विचारतो, मला घरी उत्तर द्या. ठीक आहे, कार का बाईक? कारमध्ये इंडियन का फॉर्च्युनर? चांगलं आहे. तुला माउंटेन्स आवडतात का तुला हिल स्टेशन आवडतात? ओके गुड. बीचेस का स्नो? मनाली बिनाली तुला आवडतं, गोवा तुला आवडतं, कुठला आवडतं तुला? मनाली वगैरे. गुड. आणि तुला फेवरेट तुझा सिंगर कोण आहे? अरिजित सिंग का आतिफ असलम? मी
तर हा होता माझा मित्र शिव आणि आता आम्ही जस्ट Q&A करत होतो कारण की आता इथं आम्ही बोर झालो दोघं पण. मी ब्लॉग पण करतोय पण गाडी पण होत नाही आहे, टाईम पण लागणार आहे. तर मला काहीतरी Q&A करून घेऊ काय रे. तर अशा प्रकारे शिवनी त्याचे ऑनेस्ट उत्तर दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला भरपूर क्वेश्चन आता विचारू आपण, पण त्याला पण असं कळत नाही की हा नेमकं ब्लॉग करतो का काय करतो म्हणजे नाही का. कारण की कुणालाच माहिती नाही ब्लॉगिंग आणि काय विषय आहे. कारण की शिव पण एकदमच असा आज पहिल्यांदा त्याला असं वाटतं की मी काहीतरी बडबड करतोय. त्यामुळे त्याचा चेहरा तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे आज. पण ठीक आहे, एकंदरीत मी खूप म्हणजे मला तर आठवत नाही मी कधीला ब्लॉग केला होता. मी जवळजवळ एका वर्षाने तरी ब्लॉग करत असेल प्रॉब्ली. तर आज मी आज 100% हा ब्लॉग एडिट करून आज मी अपलोड करणार आहे. सो आत्ता जस्ट फ्रेंड्स तुम्ही बघू शकता गाडी जस्ट मी वॉश करून घेतलेली आहे, एकदम बरं वाटतंय. पण आजचा जो दिवस होता तो अख्खा दिवस असं तुम्ही बघितलं असेल टायटल थंबनेलमध्ये की आज अख्खा दिवस जो होता तो अख्खा गाडी वॉशिंगमध्येच गेलेला आहे. मी तर एवढं म्हणलं की यार आज गाडी माझी वॉश होणार आहे का नाही, कारण की आज एवढी रश होती. मी तुम्हाला काय सांगू, एवढी रश होती ना आज, आणि त्यातली ट्रॅफिक. आणि आज आपली विठुरायांची वारी पण आहे, त्यामुळे प्रत्येक सिग्नल प्रत्येक रस्ता जाम आहे. त्यामुळे आम्ही दर्शन पण घेतले त्याचे. सो आता मी इथे ड्राईव्ह करत चाललो आहे घरी. आत्ता मित्रांनो जस्ट घरी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता माझी अवस्था तर जरा मी थकलेलं जरा वाटतोय तुम्हाला. पण आता घरी जाईन, फ्रेश होऊन गेल, देवबत्ती करून घेईल. मजा आली आज, गाडी वॉशिंग करून घेतलं दोन्ही पण. आणि आता जरा चहा प्यायची इच्छा नाही तर मी झोपून जाईल एक्झॅक्टली. तरी मग तो चहा घेतोय. चांगली दिसते. आवरायला लागेल का प्रत्येक वेळेस. तर आता आपण निघालेलो आहोत एक ड्राईव्हला खायला. आणि त्यासोबत मला काय वाटतं इकडे जाऊ, मला वाटते श्रुती कुठं सिंहगड रोडला आपल्या. आता ते कसं ठरलं, आता मोमो खायचं ठरलं डायरेक्ट सिंहगड रोड. मोमो आपले काकूंचे मोमो नाहीत का? सिंहगड रोड वरती थोडी भेटतो तुमचा पिझ्झा काय म्हणते तुला मोमोज खायचे होते आणि आम्ही तुला KFC. घेऊन जात नाही. तू एकटाच आहे का? तर आता तुम्हाला एक मित्रांनो महत्त्वाचं एक अपडेट द्यायचं राहिलेलं आहे की तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही पण कधी कधी मिस करत असालच. आणि साधारणपणे ती जी फ्लाईट जी येणार आहे ती येणार आहे 12 वाजताची. तर वेगवेगळी कुठे गेली गोवा. तो गोव्यावरनं वेगवेगळी येणार आहे. किती वाजताची ती फ्लाईट? 11:50ची तिची फ्लाईट आहे. 10:50 11:50 आपण ते चेक करून घेऊ. व्हॉट्सअपवरती तिने मेसेज केलेला आहे मला. सो तिला आपण पिक करायला जाणार आहोत. सो इकडनं निघालो की पहिले प्लांटवर जाऊ, प्लांटवरनं डायरेक्ट तिकडे जाऊयात. सो असं सगळे एकंदरीत अपडेट तुम्हाला द्यायचा राहिला होता तो मी दिला. आणि लेट्स गो टुवर्ड्स प्लांट. कंट्रोलच्या घडामोडी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळतीलच. या ब्लॉगमध्ये मी फक्त आणि फक्त जे काय आहे ते आजचा दिवस ठेवलेला आहे. पुढच्या दिवशी नेक्स्ट टू नेक्स्ट डे आपण आमची वहिनी बघते त्यामुळे मी बघतो. नेक्स्ट टू नेक्स्ट डेमध्ये आपण दैनंदिन जीवनातले जे काही प्लांटरच्या घडामोडी असतील ते आपण दाखवू इच्छितो. ओके, तर आजचा दिवस इथेच आपण संपवू इच्छितो आणि उद्याच्या दिवसाची सुरुवात आपण करू. आजचा मला आता घरी जाऊन पहिला ब्लॉग एडिट करायचा आहे आणि आपल्याला हा ब्लॉग एडिट करून आजच्या आज मी टाकणार. त्यामुळे गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. आणि आता मी दीदीला घ्यायला जाणार, तुम्ही ती फुटेज बघितली असेल त्यामुळं तुम्ही ते पण बघून घ्या. चल बाय.